14 ऑक्टोबर 1956चा तो सोनेरी दिवस होता. नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो माणसे जमली होती. सगळीकडे माणसेच माणसे. कुणी गावाहून आले होते, कुणी शहरातून, कुणी पायी चालत तर कुणी बैलगाडीतून. सगळ्यांच्या डोळ्यात एकच भाव होता, आशा. त्या गर्दीत एक म्हातारा माणूस आपल्या नातवाला घेऊन उभा होता. नातवाने विचारले, आजोबा, आपण इथे का आलो? आजोबा हसले. त्यांच्या डोळ्यात पाणी होते, पण चेहऱ्यावर आनंद होता. ते म्हणाले, बाळा, आज एक नवीन सूर्य उगवणार आहे. थोड्या वेळाने मंचावर एक उंच, थकलेली पण डोळ्यात तेज असलेली व्यक्ती आली. ते होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर एक प्रश्न मनात बाळगला होता. माझ्या माणसांना सन्मानाने जगता येईल का? बाबासाहेबांना आठवले लहानपणचे दिवस. शाळेत जाताना ते इतर मुलांपासून वेगळे बसायचे. पाणी प्यायचे असेल तर दुसऱ्याने वरून ओतावे लागायचे. स्वतः हात लावायची परवानगी नव्हती. एकदा त्यांनी विचारले होते, मी काय चुकीचे केले? त्यांच्या वडिलांनी सांगितले, बाळा, तू काही चुकीचे केले नाहीस बाळा. पण जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलावे लागते. शिक, खूप शिक. बाबासाहेब शिकले, परदेशात गेले, उपाशी राहिले पण पुस्तके सोडली नाहीत. अपमान सहन केला पण मान खाली घातली नाही. त्यांनी कायदा शिकला, अर्थशास्त्र शिकले, राज्यशास्त्र शिकले आणि भारताचे संविधान लिहिले, ज्यात प्रत्येक माणूस समान आहे असे सांगितले. पण त्यांच्या मनात एक जखम होती. ते म्हणायचे, ज्या धर्माने माझ्या माणसांना माणूस म्हणून वागवले नाही, त्या धर्मात मी मरणार नाही. वर्षानुवर्षे त्यांनी विचार केला, अनेक धर्मांचा अभ्यास केला आणि शेवटी त्यांनी निर्णय घेतला, बौद्ध धर्म. कारण बुद्धाने सांगितले होते, कुणी श्रेष्ठ नाही, कुणी कनिष्ठ नाही, माणूस हा माणूस आहे. त्या दिवशी दीक्षाभूमीवर बाबासाहेब उभे राहिले. त्यांनी बौद्ध भिक्खूंकडून त्रिशरण आणि पंचशील घेतले. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. त्यांच्या मागे लाखो लोकांनी तेच शब्द उच्चारले. त्या क्षणी संपूर्ण मैदान एका आवाजाने दुमदुमले. त्या नातवाने आजोबांना विचारले, आजोबा, आता काय बदलले? आजोबांनी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, बाळा, आज आपण गुलामगिरी सोडली. आज आपण भीतीने नाही तर स्वाभिमानाने जगायला सुरुवात केली. हाच बदल आहे. नातवाने आकाशाकडे पाहिले. आकाश निळे होते, शांत, विशाल, मोकळे. त्याला वाटले, आपलेही आयुष्य आता असेच असेल.